कृष्ण हरी मंडळी, स्वागत आहे तुमचं माझ्या नवीन ब्लॉगमध्ये. आणि मला ना आमचा पहिला ब्लॉग सापडला जेव्हा 1-2 आठवड्यानंतर मला पहिल्यांदा चहा प्यायला बाहेर घेऊन गेले होते माझ्यावर तरस खाऊन. तर तो ब्लॉग मी आता तुम्हाला दाखवणार आहे. सो तुम्ही गोव्यातला ब्लॉग बघितला असले बागा बीच, ओके. त्याच्यानंतरचा कुठलाही ब्लॉग माझा गोव्यातला बघितला नसेल, कारण त्याच्यानंतर मला 2 आठवडे बाहेर कुठं घेऊनच गेले नव्हते. काम होतं काय होतं त्याच्यामुळे 2 आठवडे मी घरी एकटीच होते, नवीनच. आणि मग त्या एक दिवशी संध्याकाळी ना कामाचीच गाडी आणली होती. म्हटले चल तुला चहा पिऊन म्हणजे पाजून आणतो, म्हणून आम्ही रात्रीचं 10 वाजता चहा प्यायला गेलो होतो त्या दिवशी. की लई दिवसात ना तुला बाहेर घेऊन जातोय असं म्हणून. सो तो ब्लॉग मी आता तुम्हाला दाखवते. म्हणजे ही कामाची गाडी ज्याच्यात आता आम्ही फिरायला जाणार आहे. असल्यावर काय करायचं, कामातली गाडी शेवटी. मला म्हणते या गाडीला ना लाईटच नाही, गाडीत बसल्या लाईला कसं व्हायचं. डुकेश भाई होय बाजूला. हा ना, दिवसात ना आज बाहेर काढले. नाही बाबा, आपल्या नाही लक्षात का. चाललंय मडगावला असंच फिरायला. आल्यापासून बाहेर नाही ना गेलं, म्हणून आज भेटलाय बिचारायला टाइम. बिचारे माझ्या आहूंना भेटलाय टाइम, म्हणून आम्ही चाललोय बाहेर. बाहेर काय नाही, आता आम्ही खाल्ले पिल्ले मस्त. पण इथं कॉर्नरला दुकान आहे, तुम्हाला सांगितलं ते दुकान. हां, इथं दुकान आहे. काय गाडीवर जायला जवळ आहे, पण पायवरच लांब आहे. काय बरंच लांब काय मग एवढं लांब तर पाय येतं जातं तुम्ही काय. तेच म्हणलं, मग एवढं लांब नकोच पाय यायला जायला. इथे एक दुकान आहे, इथे एक दुकान आहे. हां, काय इथं पण आहे. तर हॅलो गाईज, ही गाडी घेऊन वेलकम बॅक टू माय ब्लॉग. आम्ही चालले मडगावला फिरायला, चहा पाजायला चाललंय. मला तुला घरात बसून कटाळले असेल ना, मग माझ्यावर दया दाखवून आज मला चहा प्यायला घेऊन चाललेला आहे तुमची सर्वांची जीजू. सो चला, मी धरून बसते बाबा गाडीला. चलो दिखाते आपको रात का गोवा. तसं इकडे काय नाही, आम्ही जरा ऑफ बीट गोव्यात राहते. नाही आहे मडगाव म्हणजे लई मोठी सिटी आहे, घाटे नाही. आपण जरा आत राहतो ना, मेन रोड सोडून. काय आहे मडगाव बस स्टँड. बस स्टँड तर पुणे महाराष्ट्र, पुढं पण हैदराबाद बँगलोर इथे गाड्या लागतात. व्हिडिओ काढण्यासाठी आता आलोय आम्ही. अच्छा, इथं सोडतात काय मग ट्रॅव्हलर्स वगैरे लोकांना गोव्यात इथं सोडतात बघा. ट्रॅव्हलर्सने आला तर पुढे हां, पुणे, शिर्डी, मँगलोर सगळे, म्हैसूर, कोल्हापूर इथे ट्रॅव्हलर्सने. ट्रॅव्हलर्स हां पिऊ मग काय आता कुठे तरी पैसे काय मडगावला तरी नाही का गाडी लावतो का इथं. अलाउड असतोय गाडी लावायला. आता मग काय गाडीच्या मालक थोडी तुझ्यासोबत आहे. हरका वातावरण आणि इथे फॉर्मचा माणूस चहा आणायला आहे. काय सर्वधा जनरल स्टोर आणि हा हायवे. आणि इथे मडगाव बस स्टँड, ट्रॅव्हलर्स वगैरे लागलेले आहेत. आणि इथे लोक बघा पॅगी बिगी घेऊन. कसं आहे कप, हे बघा अशी कप आहे त्यांच्या इकडे. भले हो, चहा अजिबात चांगला नाही दिसत. चहा अजिबात चांगला नाही दिसत यार. प्रॉपर हॉटेलमध्ये प्या, चांगल्या ठिकाणी प्यायला असतं. चहा आहे का आणि मस्त पाणी दिसते. तुमच्या लायकीच असते मग आपण गरम आहे ते गरम म्हणतो ते पातळ किती. दूध पावडरचा चहा आहे हा, मला नको. अजिबात नाही चांगला चहा पाहिजे. परत नको देऊ दे टाकून. तो चहा लिटरली आम्ही टाकून देऊन दुसरीकडे चहा प्यायला गेलो, कारण तो चहा आहे ना दुधाच्या पावडरचा होता. अजिबात चांगला दिसत नव्हता. तुम्ही बघूनच म्हणजे असं बघूनच कळत होतं. त्या ठिकाणी कसा चहा भेटेन बरं. तर प्रॉपर हॉटेल बिटेल किंवा असं कॅफे बिफे पाहिजे तुम्हाला, तर असं ठिकाणी फिरायचं. हे बघा आम्ही बाहेरून येणारे बाहेरून येणारे लोक ना, म्हणजे गोवा फिरायला येणारी
थोडे 10-15 हजारात 2-4 दिवस मस्त मजा करतात. आणि आम्ही इथं गोव्याला राहणारे लोक असेच टपरी ट्रेनचा चहा पितो. यार चांगला कॅफे बिफे काहीतरी बघायचं. सस्ता चहा पाचते मला नुसता सस्ता आहे का ह्यो? टपरी साईड. मग परत असाच भसाडा कपे घाबरले ना मी. ते पिऊन बघून आणलाय, चांगला आहे. बरं आहे, चांगला नाहीये पण बरं आहे. बरं आहे. तुम्हाला एक टिश्यू पेपर कट केला पाहिजे त्यांचं पण, नाही. हा? हां. का बरं? मग आता काय बोलायचं. व्हिडिओ कॉल करायचा ना. हे करते मी ब्लॉग करते. करू नंतर जाताना. हा मोबाईल द्या. कोण काय मोठी सिटी इथं आते का दिसते का? आतमध्ये मोठं बाजार आहे. मी तुम्हाला एक विचारलं का? ते गोळ्यात ते घेऊन आलो होतो. ते बाजार आहे मडगावचा मार्केट. तसली स्वच्छ आहे का आज तर. मस्त आहे ना. लई मस्त एक नंबर. Good morning, babe. असं का म्हणते. चला आज तुम्हाला सांगते. आता इन्स्टामार्टचा नाच सोडून दिला आणि स्विगीवरनं ऑर्डर करायला शिकले. आणि आज पहिल्यांदाच इडली ऑर्डर केली होती. अजिबात चांगली नव्हती, पण आता ठीक आहे, कदाचित तिकडे अशाच मिळत असेल म्हणून नाही का म्हटलं खा गपचूप काय नाही. तर मग अशा प्रकारे आपल्याशिवाय खायचा दुसरा सेशन सुरू झालेला आहे. आणि इडली होती रव्याची, अजिबात चांगली नव्हती. आतापर्यंत जे पण ऑर्डर केले ना अजिबात चांगलं आलेलं नाही आहे. तर आज ना आम्हाला बसवणार होतं वायफायवाला आला होता. सो कुठे जेवण करत बसावं. आणि मग तिला लाईट पण गेली होती म्हणून मग परत दुपारी ऑर्डर केलं व्हेज थाली. 2 व्हेज थाली ऑर्डर केली. त्यात राईस, चपाती, भाजी, सुकी भाजी, पातळ भाजी दोन्ही पण होत्या. आणि ती पण अजिबात चांगलं नव्हतं. आणि त्याच्याशिवाय एक ना अर्ध 2 ऑर्डर केले होते. त्याच्यामुळं तिथं पण परत शिव्या खाल्ल्या. असं होता शिव्या खाण्याचा सिलसिला सुरू झालेला आहे. तिथं सुरू राहणारच आहे. तुम्ही आपला ब्लॉग एन्जॉय करा. बघा वायफाय बसलेला आहे. तुम्ही माझा ब्लॉग एन्जॉय करा. मी माझं ऑनलाईन फूड एन्जॉय करते. आणि व्हिडिओ आवडला असेल तर सबस्क्राईब करा, व्हिडिओ शेअर करा, लाईक करा, जे काय असेल ते सगळं करा, सपोर्ट करा. बाय बाय. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. धन्यवाद.